मावशी मी आणलं तर तू काय करणार आहे? आज काय खायचंय? भाताचा कुठला तरी छान प्रकार करून खायला. ठीक आहे, भाताचा एकदम झटपट आणि चविष्ट प्रकार तुला खायला घालते. पुलाव चालेल? चालेल. आपला पुलाव चविष्ट तर होणारच. मी वापरत आहे द इंडीज व्हॅलीचा 3 लेअर डिझाईनचा कुकर. पुलावसाठी इथे मी थोडेसे गरम मसाले घेणार आहे. 2 लवंगा, एक 5-6 मिरी, दालचिनीचा एक तुकडा. त्यानंतर हे सगळं ठेचून घ्यायचंय. गरम मसाल्याचा किती छान आणि सुंदर असा वास सुटलाय. तर तसं तरी आपण गरम मसाला घालणारच आहोत, पण जो ह्या गरम मसाल्याचा ओरिजिनल गरम मसाल्याचा जो सुवास असतो ना, तो एकदम छान येतो आपल्या पुलावला. म्हणूनच मी हे वाटून घातलंय. तर हे छान असं वाटून झालंय. अगदी बारीक नाही, थोडस चरचरीतच वाटायचंय. तेल छान गरम झालंय. त्याच्यामध्ये जिरं छान तडतडलं की आपण जे आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती घालणार आहे. याच्यात आलं, लसूण आणि 2 मिरच्या असं घेतलेले वाटून. ती थोडीशी चांगली परतून घ्यायची आहे. तर त्याचा कचवटपणा जाईल तोपर्यंत. मी 1.5 कांदा चांगला मोठा बारीक उभा चिरून पातळसर घातलेला आहे. लाल करायचा नाहीये. हा जो गरम मसाला वाटलेला आहे आपण तो घालून घेऊया आता. वास खूप छान येतोय ह्या ठेचलेल्या मसाल्याचा. एक अर्धा चमचा झालेला आहे हा. आता याच्यामध्ये सोयाबीन घालतोय. थोडेसे पिळून घेतलेत मी, आधी स्वच्छ धुवून घेतलेले होते. माझ्याकडे सोयाबीनच्या वड्या खूप मोठ्या होत्या, त्याचे मी जसे 2 तुकडे करून घेते. पहिल्यांदा हे गरम पाण्यात छान असं भिजत ठेवायचं, नंतर छान पिळून घ्यायचं धुवून, आणि नंतर त्याचे असे 2-2 तुकडे करायचे. याच्यामध्ये घालूया सोयाबीन. पहिलं सोयाबीन वडी, मटार. हे फ्रोझन मटार आहे. तुमच्याकडे ताजा मटार असला तरी तुम्ही इथं घालू शकता. त्यानंतर काजू. हे असं छान हलवून घ्यायचंय. सगळे एकजीव करून छान परतून घेतलं. इथं मी घरातलाच तांदूळ वापरलाय. स्वच्छ निसून धुवून घेतला आणि सुकायला ठेवला होता. हा मी याच्यामध्ये घालून घेते. आता तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीप्रमाणे तांदूळ वापरा. सगळं असं मस्त एकजीव करून असं आपण परतून घ्यायचंय. हे वास खूप छान येतोय जो आपण गरम मसाला कुटलेला आहे. परतून घेतल्यानंतर खरं सांगू का, ह्या गरम मसाल्याचा एवढा छान वास येतोय ना, जो आपण कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही पण खरं तर रेडीमेड मसाला वापरण्यापेक्षा असं कुटून नक्की घाला पुलावाला. एकदम मस्त पुलाव तयार होतो. आता हे छान परतून झालंय. आता मी ह्याच्यामध्ये घालते 1 चक्री फूल. त्यानंतर 1 चमचाभर असा गरम मसाला घालून घेणार आहे. सगळे एकत्रित करायचंय. इथं मी गरम पाणी करून घेतले ते घालून घेणार आहे. अजून एक थोडंसं पाणी घालते मी, म्हणजे कमीत कमी इथं मला 1.5 ग्लास पाणी लागलं. 2 पेले तांदूळ आणि मटार वगैरे सगळं मिक्स करून घेतलं. तेव्हा वरनं थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्हाला जर द इंडीज व्हॅलीचा हा कुकर मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तसेच सीमा मराठे हा कोड वापरून तुम्ही 40% डिस्काउंट मिळू शकता आणि 12% ऑफ. रायता बनवतोय तुम्ही तर कोशिंबीर पण करू शकता, पण पुलावा बरोबर काहीतरी पाहिजे बरं का. तर इथं मी घेतलंय दही. त्याच्यामध्ये अगदी थोडस असं लाल तिखट. त्यानंतर भरपूर अशी बुंदी घालून घेते. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. सगळं एकजीव करायचंय. छान असं हलवून घ्यायचं. चटपट आणि चविष्ट पुलाव तुम्ही कोशिंबीर किंवा रायता बरोबर खाऊ शकता बरं का. एकदम चवीला भन्नाट लागतो. 3 शिट्ट्या झाल्यात. आता कुकर उघडून बघूया आपला चविष्ट आणि झटपट पुलाव तयार झालाय कसा. मस्त असा आपला पुलाव तयार झालाय. अगदी म्हणजे मोकळा पण झालाय आणि दिसायला तर एकदम मस्त दिसतोय. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पुलाव रेडी झालाय, बुंदी रायता रेडी झालाय. आज आपल्याकडे नवीन पाहुणा आलाय, तो सांगेल तुम्हाला की पुलाव कसा झालाय. आज त्यालाच विचारूया.
अथर्व कसं वाटतंय म्हणजे टेस्ट करून सांग सगळ्यांना की कसा झालाय तो. हे घे. वाव, खूप छान झालेला आहे. अप्रतिम झालेला आहे. माझ्या मावशीने खूप छान पुलाव केलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.